नागपुरात सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. सरकारतर्फे आज चहापानाचं निमंत्रण. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थानी रामगिरी येथे पत्रकार परिषद. नागपुरात आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्याची शक्यता. चहापानच्या निमंत्रणास जाणार की बहिष्कार टाकणार हे जाहीर होण्याची शक्यता. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार. शेतकऱ्यांच्या मुद्द्यासह पार्थ पवार, जमीन घोटाळा आदी मुद्दे उपस्थित केले जाणार. दुसऱ्या दिवसापासून विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतील. 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात धडकणार 33 पेक्षा जास्त मोर्चे. 22 संघटनांनी धरणे आंदोलन तर 17 संघटनांनी साखळी उपोषणाला मागितली आहे परवानगी. आणखी मोर्चाची संख्या वाढण्याची शक्यता. पुणे भाजपाच्या कोर टीमची आज बैठक. केंद्रीय मंत्री आणि निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ घेणार बैठक. महापालिका निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून सुरुवात. पहिल्याच दिवशी सादर होणार हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या. 7 दिवसांचं अधिवेशन असल्याचं पहिल्यांदाच. शनिवार रविवारीही कामकाज चालणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा. डोंबिवलीत भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अन्य नेते उपस्थित. ग्रामीण रुग्णालय शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार. आमदार अमोल मिटकरी यांची माहिती. कोल्हापुरात महायुतीत एकत्र लढण्यावर एकमत. राजेश क्षीरसागर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये झाली बैठक. बैठकीत महायुतीत एकत्र लढण्याचा निर्णय. कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार. शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांचा दावा आहे. आमचा पक्ष कुणाची मांडलकी करत नाही. मुंबई महापालिकेत भाजपा एकटी जिंकू शकत नाही. भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आले. मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. मुंबईत बांगलादेशी रोहिंग्या चालणार नाहीत. माझं असलम शेख यांच्याशी वैर नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. आरोग्य प्रशिक्षण केंद्रांच्या लोकार्पणावरून श्रेयवाद. नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रांच्या लोकार्पणाआधी गोंधळ. मालाडच्या मालवणीत वातावरण तापलंय. नागपुरात हिवाळी अधिवेशनाला लवकरच सुरुवात. भाजप आमदार प्रवीण तायडे अचलपूर मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेत मांडणार. नाशिकमध्ये मोठी वृक्ष लागवड करण्यासाठी हैदराबादच्या राजमुद्री येथून झाडे आयात करण्याचा निर्णय. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः केली झाडांची निवड. कामठीमध्ये बावनकुळेंनी ओट चोरी केली. बावनकुळेंनी राजीनामा द्यावा. सुलेखा कुंभारेंचे बावनकुळेंवर ओट चोरीचे गंभीर आरोप. सुलेखा कुंभारेंनी पत्रकार परिषदेत दाखवले बोगस मतदारांचे व्हिडिओ. मंत्री बावनकुळेंचे सर्व घोटाळे बाहेर काढणार. सुलेखा कुंभारे यांचं वक्तव्य. मंत्री बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस. 5 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस. नवी मुंबईच्या वाशीत गोकुळच्या नवी दही प्लांटचे उद्घाटन. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती. गोकुळच्या कर्मचाऱ्यांची देखील उपस्थिती. पान मसाला खर्रा कायमचा बंद करा. खासदार संजय देशमुख यांची लोकसभेत मागणी. दिल्लीत अमित ठाकरेंच्या मेहुण्याचा विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदींची हजेरी. पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्र फोटो सेशन. मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपची महायुती असेल. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा महापौर होईल. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांसाठी अडसड. अधिवेशनात आवाज उठवणार. पांदन रस्ता, रोजगार, पाणी पुरवठ्याचे प्रश्न अधिवेशनात मांडणार.
भाजपा आमदार प्रताप अडसड यांची माहिती. लोकसभा विधानसभेपेक्षा जास्त महापालिकेला काम करेन मंत्री गणेश नाईक यांची वक्तव्य. प्रभाग बदलल्यामुळे निराश झालेल्या माजी नगरसेवकांना गणेश नाईकांनी दिला कानमंत्र. कोल्हापुरात मवियाने ठाकरेंच्या शिवसेनेला गृहीत धरूनही काँग्रेसकडून शिवसेनेला सावत्र वागणूक मिळतीये. पालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांचा इशारा. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या ठाकरेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश पार. पक्षप्रवेशादरम्यान उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. बीडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ प्रकरणी दीपक देशमुखांसह 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. परळीतील प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करतं, दीपक देशमुख यांचा अधिकाऱ्यांवर आरोप. नागपुरात हिंगणा मतदारसंघात बोगस मतदान. अनिल देशमुख यांचा आरोप. 118 जणांचे बोगस कार्ड तयार करून मतदान. अनिल देशमुख यांचा आरोप. धाराशिवमध्ये बोगस एक्झिट पोल देणाऱ्या युट्यूब चॅनलकडे दुर्लक्ष केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख वादाच्या भोवऱ्यात. तक्रार देऊनही युट्यूब चॅनलवर कारवाई न केल्याने निवडणूक आयोगाने मागवलं आहे स्पष्टीकरण. आमच्या उठावामुळे भाजप पुन्हा सत्तेत. महायुती भक्कम करण्याचं काम शिंदेंनी केलंय. शिंदेंच्या निर्णयामुळेच महायुतीला घवघवीत यश. मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. मुंबई हैदराबाद महामार्गावर कोरेगाव येथील पुलाचं काम करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांचं पाण्यात बसून आंदोलन. काम सुरू करेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आमदार स्वामींनी दिला इशारा. पुणे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण. शीतल तेजवानीने महार वतनदारांच्या वारसा समवेत केलेली पॉवर ऑफ अटर्नी गायब. 42 एकर जमीन तेजवानीने पार्थला विकली. पॉवर ऑफ अटर्नीमध्ये महत्वाची माहिती. नेहरूंचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न. सोनिया गांधींची सरकारवर टीका. नेहरूंचा राजकीय पाया नष्ट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा उद्देश. छत्रपती संभाजीनगरात भाजपातर्फे शौर्य दिनानिमित्त दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन. आरतीत भाजप नेत्यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार नाहीत. प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया. शरद पवारांची राष्ट्रवादी पुणे पालिका निवडणूक मवियातूनच लढणार. शरद पवारांचा प्रशांत जगतापांना शब्द आहे. आज एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीसाठी काम करणार. घोडबंदर महामार्गावर आज अवजड वाहनांना प्रवेश बंदी. शनिवार मध्यरात्रीपासून रस्त्याच्या मजबूतीकरणाचं काम सुरू आहे. मार्गावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात. मुंबईत थंडीचा कडाका पुन्हा वाढणार. येणारा आठवडा थंडीचा कडाका घेऊन येणारा असल्याचा अंदाज आहे. तर मुंबईसह राज्यात पारा 13 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता. मुंबईतील 17 विभागात 8 आणि 9 डिसेंबरला पाणी कपात. महापालिकेकडून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम हाती. तर पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. गडचिरोलीतील एसटी प्रमाणपत्र पडताळणी समिती किनवट येथे स्थलांतरित करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. राज्य शासनाच्या निर्णयाला आदिवासी अधिकार बचाव कृती समितीने दर्शवलाय तीव्र विरोध. मुंबई अहमदाबाद मार्गालगत वनविभागाच्या जागेतील लाखो झाडांची कत्तल. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची स्थानिकांची मागणी आहे. तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावर जनआक्रोश समितीचं आंदोलन. माणगावात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. महामार्गाचे काम रखडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. इचलकरंजीत असणाऱ्या कॅफे अड्डावर निर्भया पथकाचा छापा. कॅफेच्या नावावर चालणारे स्पेशल रूमसह अश्लील प्रकार उघड. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. सोनं 3,000 रुपयांनी महागलंय. चांदीच्या दरात 21,000 रुपयांची वाढ.
समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचा संप, प्रलंबित मागण्यांवर दुर्लक्षामुळे काम मंद, महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प, टोल प्रशासनाकडून ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे. पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका प्रचंड वाढलाय. बुलढाण्यातील 3 ठिकाणी कंत्राटदारांचे सिटी स्कॅन बंद, रुग्णालयाकडून रुग्णांचे सिटी स्कॅन नियमित सुरू, आरोग्य प्रशासनाची माहिती आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि तपास अधिकाऱ्यांना सुनावणीस हजर राहण्याचे आदेश. ग्रोबज 280 कोटींचा घोटाळा, मग 12 कोटींचे चार्जशीट दाखल का? प्रश्न उपस्थित. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची विचारणा. कोल्हापुरात खासबाग कुस्ती मैदानावर लवकरच घुमणार शेड्यूल्ड पैलवानासारखा आखाड्याला खुराक. खासबाग मैदानाच्या आखाड्याला आमदार अमल महाडिकांची मदत. कोल्हापुरात पशुधनातील संतुलित आहार आणि वैरण पिकांच्या लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळा आणि वैरण बियाणे वाटप कार्यक्रमांचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते शुभारंभ. कोल्हापुरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 369 वाहनधारकांना दंड. वाहनधारकांकडून 4,17,750 रुपयांचा दंड वसूल. 150 चालक विनापरवाना होते. अक्कलकोटचे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केल्याची तक्रार. 18 महिन्यानंतरही अद्यापही कारवाई नाही. कारवाईसाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांचा 15 डिसेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा आहे. सोलापुरातील अक्कलकोट मार्गावर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण उपक्रमाची संकल्पना आणि नियोजन पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवलाय. शूटिंग स्टार्स 2025 सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचं आयोजन. यामध्ये टायगर श्रॉफ, सिद्धांत चतुर्वेदी यासारखे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी. शिक्षक घोटाळ्यातील संशयित आरोपी आणि फिर्यादी विद्यमान उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण फरार. भाऊसाहेब चव्हाण यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल. सांगलीच्या झेडपीच्या शिक्षण विभागाच्या गैरकारभाराची चौकशी करा. स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी आहे, अन्यथा बेमुदत उपोषण करू. इंडिगोच्या कामकाजात सलग 5व्या दिवशीही सुधारणा नाही. आतापर्यंत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2000पेक्षा जास्त. सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसलाय. रविवारीही मोठा फटका बसण्याची शक्यता. इंडिगोची शनिवारी 800हून अधिक उड्डाणे रद्द. रविवारी रात्रीपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे परत करा. 48 तासांच्या आत प्रवाशांचे सामान परत करा. केंद्र सरकारचे इंडिगोला निर्देश. विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा छाप. प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे तत्काळ परत करण्याचे डीजीसीएचे कंपनीला आदेश. प्रवाशांचे पैसे देण्यास आमचा प्राधान्य, इंडिगोचं स्पष्टीकरण. भारतीय रेल्वेचा एकूण 37 ट्रेनमध्ये 116 अतिरिक्त डबे वाढवण्याचा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार 49 विशेष फेऱ्या. इंडिगो सेवेमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा आहे. दिल्लीत इंडिगो एअरलाइन्सच्या ऑपरेशनला समस्यामुळे सलग 4थ्या दिवशी प्रवाशांना मोठा फटका. अचानक झालेली गर्दी आणि प्रचंड मागणी वाढल्यामुळे फ्लाईट बुकिंग प्लॅटफॉर्मवर परिणाम. तिकिटांच्या किमतीत दुप्पट ते तिप्पट वाढ. पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल. काल दिवसभरात 30पेक्षा जास्त उड्डाणे उशिरा. आपत्कालीन परिस्थितीत इतर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ करत लूटमार सुरू केली आहे. यवतमाळमध्ये लाडखेड, तिवसा, कामठावाडा, जामवाडी गावांमध्ये शेतात दिवसा भारनियमन. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पीक संकटात. सिंचनाची गरज असताना वीज खंडित होत असल्यानं शेतकरी चिंतेत. गडचिरोलीत धान विक्रीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे नोंदणीसाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. गोव्यातील पबला भीषण आग. 23 जणांचा होरपळून मृत्यू. अरपोरा इथल्या ब्रिज बाय रोमिओ लेन या पबमध्ये सिलेंडर स्फोटातून आग लागल्याची माहिती. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे निर्देश. हापूस आंब्यावर गुजरातचा दावा. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी. कोकणातील शेतकरी आक्रमक.
अनिल अंबानीच्या रिलायन्सवर ईडीची कारवाई 1120 कोटींची मालमत्ता जप्त आतापर्यंत ईडीकडून अंबानींची 10,117 कोटींची मालमत्ता जप्त आहे. हिमाचल प्रदेशमधील द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा तहसीलदारांना हेराफेरी केल्याचा आरोप. सोलापूर हैदराबाद मार्गावर कंटेनरचा अपघात चालकाचा चुकीमुळे कंटेनर डिव्हायडरला चढला. दुर्घटनेत कंटेनरचं मोठं नुकसान. नागपुरातील दिघोरी परिसरात गाडीच्या शोरूमला आग. आगीत 5 दुचाकी जळाल्याची माहिती. नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मद्यधुंद शिक्षकाचा धिंगाणा. शिक्षक नियमित दारू पिऊन येत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार. पालकांनीच बनवला शिक्षकाचा व्हिडिओ. विलेपार्ले पूर्व रेल्वे स्टेशनवर बेवारस बॅग बॉम्ब शोध पथकाकडून शोध सुरू. पोलिसांकडून परिसरातील वाहतूक बंद. पंढरपुरात रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या महिलेला चुकीचं रक्त दिल्याने मृत्यू. रक्तपुरवठा करणाऱ्या ब्लड सेंटरने चूक मान्य केली. श्री स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर सील. सोलापूर धुळे महामार्गावर चोरीच्या घटनेत वाढ. लूटमार आणि बॅग लंपास करण्याच्या घटना वाढल्या. चोरीच्या घटनांचं सीसीटीव्ही फुटेज समोर. नांदेडमध्ये प्रभारी तहसीलदाराला तलाट्याकडून मारहाण. अवैध वाळूचे हायवा पकडल्याने मारहाण केली तर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या घरावर छापा. अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 6 जण पोलिसांच्या ताब्यात. डोळ्यात मिरची पावडर टाकून पैसे लुटणाऱ्या चोरट्याला अकोला पोलिसांनी जेरबंद केलाय. आरोपींकडून 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. पोलीस असल्याचं सांगत वृद्धाची फसवणूक करणाऱ्या 3घांना अटक. मुलुंड पश्चिममध्ये 71 वर्षीय वृद्धाला बोलल्यातून गुंतवून सोनसाखळी अंगठी पळवली आहे. तर पोलिसांनी 24 तासाच्या आत 2 लाखांचा ऐवज परत मिळवून चोरांना अटक केली आहे. सांगलीत महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर करणीचा प्रकार. विरोधी उमेदवारांनी हा प्रकार केल्याचा आरोप. पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद आहे. पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. 8 कोटी रुपये लाच मागणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले. सरकारी अभिलेख विभागातील दोघांविरोधात गुन्हा दाखल. पडद्यात शेती साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. 4 चाकी वाहनासह 2,95,000चा मुद्देमाल जप्त. चोरी करणाऱ्या अवघ्या काही तासातच अडकले पोलिसांच्या जाळ्यात. सोलापुरातील तृतीयपंथी प्रकाश कोळी उर्फ स्वीटील आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपी सुजित जमादारला अटक. तर न्यायालयाने सुनावली 3 दिवसाची पोलीस कोठडी. दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ आलाय समोर. बुलढाण्यातील सुनगाव येथील 10वीतील 3 अल्पवयीन मुली बेपत्ता. मुली जळगाव जामोद शहर बस स्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची माहिती. पोलिसात तक्रार दाखल. दुबईत गेलेल्या कुटुंबाचं छत्रपती संभाजीनगरात घर फोडलं. 85,000 रोकड आणि दागिने लंपास. घरात शिरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. हिंगोलीत दिव्यांग महिला संघाची कर्णधार गंगा कदमचा सत्कार. पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते सत्कार. डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका. मराठी सिनेकलाकार भिडले डोंबिवलीकर चषकासाठी. जिमखाना मैदानावर झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.